मित्रांनो, येस येस मित्रांनो, मी कुमार आहे. मी एक दारुड आहे. हाय कुमार भाऊ. हाय हाय परमेश्वराची अद्भुत हाय हाय परमेश्वराची अद्भुत कृपा आहे मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावांची, बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे. माझ्यासाठी प्रार्थना आहेत. वन डे ॲट अ टाईममध्ये माझ्या पत्नीचं मला सहकार्य आहे. केवळ आणि केवळ यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला गेलो. मी माझ्या बळावर, कुणा माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं आणि त्याचबरोबर जगिक तत्त्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, सातत्यानं वाढत जाणारा, कोणत्याही क्षणी उफाळून येणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा आजार मित्रांनो मी जन्मतःच घेऊन जन्माला आलेलो आहे. आणि त्यामुळं मित्रांनो मला लांब राखलं जावं लागतं. मला लांब राखलं जावं लागतं आणि मला लांब राखलं जावं यासाठी मला मदत मागावी लागते मित्रांनो. दारूपासून लांब राहिल्यानंतर सातत्यानं वन डे ॲट अ टाईम 24 तास फक्त आजचा दिवस मला दारूपासून लांब राहता यावं यासाठी मला मदत घ्यावी लागते. आणि ती कुमारेसारख्या दारुड्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं मदत देऊ केलेली आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसद्वारे जी मदत मला मिळते ती मदत मला मिळावी यासाठी मी काहीही केलेलं नाही आहे. मला संदेश मिळाला, मी शोध घेतला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मीटिंगमध्ये येऊन बसलो, मीटिंगमध्ये ऐकायला शिकलो, मीटिंगमध्ये योग्य पद्धतीनं माणसासारखं बोलायचं कसं असतं ते शिकलो, रोज शिकतोय. पण हे सगळं मी नाही करत आहे. हे माझ्याकडून माझ्यासाठी कुणीतरी करवून घेतं आणि त्याला आम्ही उच्च शक्ती असं अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आपण म्हणतो. या अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं माझ्यासाठी एक फार सुंदर असा कार्यक्रम दिलेला आहे. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की कुमार, तू दारुडा आहेस, तू जो दारुडा झालास त्यासाठी काही विशिष्ट गोष्टी तुझ्या आयुष्यात, तुझ्या शरीरामध्ये, तुझ्या मनामध्ये, तुझ्या विचारामध्ये काही विशिष्ट अशा गोष्टी आहेत की त्या कारणीभूत आहेत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला म्हणतं की हा मानसिक आजार आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं हा व्यक्तिमत्व विकार आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं पोटात ॲलर्जी आहे, त्यामुळं माझ्या पोटात एक घोट गेला, पहिला घोट गेला की माझ्या पोटातली ॲलर्जी, काही जैवरासायनिक बायोकेमिकल प्रक्रिया होते आणि माझ्या मेंदूमधला एक घटक कार्यरत होतो आणि मग मी थांबू शकत नाही. माझ्या मेंदूमधला एक घटक कार्यरत होतो जो मला आनंद देत राहतो, पण तो आनंद पूर्ण झाला आहे हे सांगणारा दुसरा घटक मात्र त्याचं कार्य कमी 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 करत जातो, कमी होत जातं. त्यामुळे मी थांबू शकत नाही. आणि मित्रांनो, याला कारणीभूत जे आहे ते शारीरिक ॲलर्जी ही आहे आणि त्याच्याबरोबरच माझं मानसिक असंतुलन, माझा चुकलेला क्रम, डिसऑर्डर या शब्दाचा अर्थ आहे विकार वैद्यकीय भाषेमध्ये. पण अल्कोहोलिक्स अनॉनिमस जे सातत्यानं वेगवेगळ्या ठिकाणी सांगतात त्यावरून कुमारेशच्या लक्षात आलेली गोष्ट आहे की क्रमच चुकलेला आहे माझा. माझा विचार करण्याचा क्रम चुकला आहे, माझा बोलण्याचा क्रम चुकतो, माझ्या इच्छा, कल्पना, माझी स्वप्न, माझ्या योजना यांचा क्रम चुकलेला आहे. कोणत्या वेळी मी काय करायला हवं, मी काय करणं अपेक्षित आहे याचा क्रम असतो, तो चुकलेला आहे. आणि तो क्रम चुकल्यामुळं मित्रांनो, ज्या क्षणी दारू आयुष्यात आली त्या क्षणापासून सुरुवातीला ती आवडली, नंतर काही दिवस तिनं आनंद दिला आणि त्यानंतर मात्र मला माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी मला दारूचीच
मध्यस्थ म्हणून निवड करावी लागली आणि शेवटी अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतो त्याप्रमाणे कुमारेस तुला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आणून बसवलंय, त्यासाठीची वकिली देखील तुझ्या दारूनच केलेली आहे. म्हणजे दारू हा माझा आजार नाही आहे, दारू करता कारणीभूत असणाऱ्या माझ्या व्यक्तिमत्व विकारातल्या गोष्टी, माझं मानसिक आजारीपण, हे विचारातला चुकलेला क्रम, या गोष्टी कारणीभूत आहेत आणि त्या दारूनच शेवटी पूर्णपणानं आयुष्यातून उठलेल्या पराभूत झालेल्या कुमारेशची वकिली केली, मध्यस्थी केली आणि उच्च शक्तीनं मला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आणून बसवलं. आणि मित्रांनो, आता आपण 12 पायऱ्या आणि 12 रूढी या पुस्तकातून पायऱ्यांचा अभ्यास करतोय. यामध्ये आपण पहिल्या पायरीत पाहिलं की दारू समोर मी पूर्णपणानं पराभूत झालेलो आहे का, हा प्रश्न मी स्वतःला विचारायचा आहे. मी व्यक्तिगत स्वतः प्रत्येक गोष्टीत हतबल आहे का, हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे. अति मद्यपानामुळं दारू समोर पराभूत होऊन दारूच्या प्रभावाखाली माझं जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे का, हा प्रश्न मी स्वतःला विचारायचा आहे. मी स्वतःला नमवू शकतो का, मी माझा ताठा उतरवू शकतो का, मी माझ्या इच्छांनी जो काही बेलगामपणानं माझं आयुष्य उद्ध्वस्त करत राहतो, इतरांचं आयुष्य उद्ध्वस्त करत राहतो, तर माझ्या इच्छा मी बाजूला ठेवू शकतो का? मी स्वतः सगळ्यांचा मालक असल्यासारखा, परमेश्वर असल्यासारखा वागणं बाजूला ठेवू शकतो का, टाळू शकतो का? या 5-6 प्रश्नांची उत्तरं मला पहिल्या पायरीत मी स्वतःला विचारायची. आणि मित्रांनो, माझं उत्तर नाही असं मिळालं होतं प्रत्येक प्रश्नाला. फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर हो होतं, ते म्हणजे मी मद्यासक्तीसमोर पूर्णपणानं शक्तिहीन आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर हो म्हणून मिळालं होतं, ते म्हणजे मी व्यक्तिगत आयुष्यामध्ये, व्यक्तिगत स्वरूपामध्ये माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसमोर, व्यक्तिस्थिती, परिस्थितीसमोर हतबल आहे. याबद्दल माझं उत्तर हो होतं. आणि त्यानंतरच्या गोष्टीत माझं उत्तर नाही होतं. मी स्वतःला नमवू शकत नाही, मी स्वतःचा ताटा उतरवू शकत नाही, मी माझी अस्ताव्यस्तता स्वतःच्या ताकदीनं व्यवस्थित करू शकत नाही, मी माझं आयुष्य व्यवस्थित व्यवस्थापन करू शकत नाही माझ्या आयुष्याचं. मी परमेश्वराच्या सिंहासनावरती बसलोय, तिथून मी स्वतःला खाली उतरवू शकत नाही. ही 5 नकारात्मक उत्तरं नाही अशी आणि 2 होकारात्मक उत्तरं मिळाली मित्र. दुसऱ्या पायरीमध्ये मग मला सांगितलं गेलंय, अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं की कुमार, घाबरून जाऊ नको, भिवू नको आणि टाळू पण नको. तुला टाळायची, पळवाटा शोधायची, शॉर्टकट मारायची तुला सवय आहे, तो तुझा स्वभाव आहे, तो तुझा भयानक आजार आहे. त्यामुळं मनाची तयारी ठेव, मन मोकळं ठेव नवीन मार्गावर चालण्यासाठी, नवीन दिशेनं जाण्यासाठी आणि नवीन आयुष्य, नवीन जीवन मिळवण्यासाठी. मनाची तयारी ठेव, मन मोकळं ठेव आणि विनयशीलता अंतःकरणामध्ये स्वीकार, म्हणजे तुला श्रद्धा ही देणगी म्हणून मिळेल. तिसऱ्या पायरीत सांगितलं की तुझ्या मनाच्या तयारीची चावी आता तुला लावायची आहे. ती चावी लावून तिसऱ्या पायरीच्या दरवाजात फक्त ती चावी फिरव, दरवाजा जवळजवळ आपोआप उघडेल आणि तुला आत एक रुळलेली, चालून चालून ज्यांच्या पायाचे ठसे उमटलेले आहेत अशी रुळलेली वाट दिसेल आणि एक तुला सूचना दिसेल की हा कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा रस्ता आहे. आणि आता इथं तुला गरज आहे ती मनाच्या तयारीनं, मनाच्या तयारीची जी चावी आहे ती घालून दरवाजा उघडण्याची आणि त्याचबरोबर कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेची पायवाट तुला चालायची हा निर्णय घ्यावा लागेल. 2 गोष्टी तिसऱ्या पायरीत. आणि मग हा निर्णय मी ज्यावेळेला घेतो तेव्हाच मी माझ्याहून जास्त ताकदवान असलेल्या, शक्तिमान असलेल्या महान शक्तीकडं माझ्या इच्छा आणि जीवन देऊ शकतो. याबद्दलचा अभ्यास आपण केला आणि 4थ्या पायरीत आपण गेल्या महिन्यामध्ये अभ्यास सुरू केला. मित्रांनो, 4थ्या पायरीत मला 2 गोष्टींची आवश्यकता असते. ती म्हणजे कठोर प्रामाणिकपणा, स्वतःविषयी कठोरपणानं प्रामाणिक राहायचंय आणि निर्भीडपणा, स्वतःचं रूप स्वरूप पाहत असताना पूर्णपणानं, निर्भयपणानं, न भिता, न कचरता मला 4थ्या पायरीचा कृतीचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आता ह्या प्रत्येक पायरीत, पहिल्या पायरीत दुसऱ्या पायरीची ताकद मिळते,
दुसऱ्या पायरीत तिसऱ्या पायरीची चावी मिळते, निर्णय घेण्याची क्षमता मिळते. तिसऱ्या पायरीत चौथ्या पायरीसाठी आवश्यक असलेला निर्भीडपणा आणि कठोर प्रामाणिकपणा मिळतो. आणि त्या कठोर प्रामाणिकपणानं मला 4 गोष्टी पाहायला सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे मला निसर्गतः जन्मतः एक माणूस म्हणून मिळालेल्या ज्या प्रवृत्ती आहेत, ज्या क्षमता आहेत, त्यांच्याविषयी मला आढावा घ्यायला सांगितलाय. कारण माझी नैतिकता किंवा अनैतिकता या दोन्ही गोष्टी, चारित्र्य आणि चारित्र्यहीनता या दोन्ही गोष्टींचा आढावा मला घ्यायचा आहे. त्या कुठल्या स्तरावरती घ्यायचा आहे, कुठल्या 4 गोष्टींच्या बाबतीत घ्यायचा आहे, तर 4 गोष्टी, 4 नैसर्गिक प्रवृत्ती मला सांगितलेल्या आहेत. आणि त्या म्हणजे लैंगिक इच्छा. निसर्गानं मला वंश वाढवण्यासाठी लैंगिक संबंधाची प्रवृत्ती दिली. निसर्गानं मला घर, फॅमिली, कुटुंब या व्यवस्थेसाठी भावनिक सुरक्षिततेची नैसर्गिक प्रवृत्ती दिली. माझा घर चालवता यावं, मला स्वतःला जिवंत राहता यावं यासाठी भौतिक सुरक्षिततेची प्रवृत्ती दिली. आणि चौथी म्हणजे मी एक समाजाचा घटक म्हणून मला वावरता यावं यासाठी सहवासाची प्रवृत्ती दिली. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला सांगतं की ह्या 4 प्रवृत्ती जगात माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला दिलेल्या आहेत. पण माझ्या बाबतीत मात्र या 4 प्रवृत्ती कधी, कशा आणि कुठे विकृत झाल्या हे मला समजून घेणं गरजेचं आहे. तर मी एक उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगू शकेन. माझ्यासोबत दारू पिणाऱ्या 5-25 लोकांच्या पैकी मी एकटाच दारूमध्ये बुडालो. बाकीचे 24 जण त्यांचं आयुष्य व्यवस्थित जगतायत. त्यांची लग्न झाली, त्यांना पोरं झाली, त्यांची पोरं आता लग्नाला आलीत. कुणी स्वतःचं घर केलेलं आहे, कुणी बँक बॅलन्स केलेलं आहे, कुणी पॉलिसीज काढलेल्या आहेत. कुमारेसचं मात्र तसं झालं नाही. कुमारेसचं मात्र बायको आणि कुमारेस एवढे दोघंच राहिले. ना पोरं बाळ, ना संसार, ना बँक बॅलन्स, ना गाडी, ना घर, ना कुठले संबंध, ना कुठले सामाजिक संबंध. सगळं बिघडून गेलं. हे कुमारेसच्या बाबतीत का झालं? का कुमारेस दारुडा झाला? ह्याचा आढावा म्हणजे नैतिक आढावा कुमारेसनं घेणं गरजेचं आहे असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. आणि आपण पाहिलं की कुमारेसमध्ये 7 पापाच्या गोष्टी आहेत. पाप ज्याला म्हटलं जातं म्हणजे गैरकृत्य करायला प्रवृत्त करणारी, गैरकृत्य करायला लावणारी अशी काहीतरी विचित्र गोष्ट कुमारेसमध्ये आहे. पाप म्हणजे गैरकृत्य असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं. जगामध्ये ज्याला पाप म्हणतात, सिन म्हणतात, त्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की कुमारेस, तुझ्या आजाराच्या प्रभावाखाली तू काय काय केलेस, तुझ्या आजाराचं खरं स्वरूप काय आहे ते पहा. त्यातून तुझ्या हातून पाप घडलेली आहेत म्हणजे गैरकृत्य झालेली आहेत. कोणती कोणती गैरकृत्य झालेली आहेत? तर पहिलं आहे ते म्हणजे कुमार अहंकाराने वागतो. दुसरा आहे म्हणजे स्वतःचा अहंकार शांत करण्यासाठी, शमवण्यासाठी कुमारेसमध्ये ग्रीड आहे, हव्यास आहे. हे पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, इतकं पाहिजे, इतकं पाहिजे, इतकं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे कुमारमध्ये लैंगिक इच्छा या अतिरेकी प्रमाणात आहेत. त्याला काम लालसा म्हणतात, हपापलेपणा. त्यातून निर्माण झालेला संताप आहे, राग, संताप, क्रोध, अँगर. त्यानंतर निर्माण होणारा जो आहे तो आधाशीपणा, ग्लुटोनी. प्यायला लागला की प्यायलाच लागतो, खायला लागला की खायलाच लागतो. इतरांचा विचार न करता खादाळपणा आणि पेताळपणा हा आधाशीपणा कुमारेसमध्ये आहे. आणि त्यातून परत निर्माण झालेला अजून एक गोष्ट आहे म्हणजे मत्सर, जळफळाट. दुसऱ्यापेक्षा मोठं होण्याची जी कुमारेसची आकांक्षा आहे, दुसऱ्यापेक्षा महान ठरवून घेण्याची, आकर्षणाचं केंद्र होण्यासाठी कुमार काय करतो? स्वतःचं सत्य न पाहता इतरांचा मत्सर करतो, द्वेष करतो, जळजळ करतो. कुमारेसमध्ये जेलसी आहे, जेलसी. आणि त्यानंतर काय आहे? कुमारेसला बसल्या जागी सगळं हवं असतं. मी, मला, माझं या पद्धतीनं कुमारेस जगत असतो. आणि कुमारेसमध्ये आळस निर्माण होतो. आणि हे कसं निर्माण होतं? तर पहिल्या अहंकारातून सहज प्रवृत्ती विकृत झाल्यामुळं अहंकाराची निर्मिती माझ्यामध्ये होते. आणि सगळ्यात पहिला चरित्र दोष जो निर्माण होतो त्याला भीती असं म्हणतात.
एकाच वेळेला कुमारेसमध्ये अहंकार पण असतो आणि भीती पण असते, आणि त्या भीतीतून अधिकची भावनिक सुरक्षितता, अधिकची भौतिक सुरक्षितता, अधिकची सामाजिक प्रतिष्ठा, अधिक लैंगिक संबंधातलं सुख मिळवण्यासाठी कुमारेसमध्ये या पुढचे 6 दोष, ज्याला पाप म्हणतात जगामध्ये आणि ज्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये गैरकृत्य म्हणतात, ते निर्माण होतं. आणि आता यानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणतं की हे सगळं कुमारेस एक दारुडा म्हणून तुझ्यामध्ये सगळं आहे, हे तू ऐकलंस आणि तू ऐकल्यानंतर तुला काय वाटतं? तर नॉर्मली दारुड्याला काय वाटतं? हे सगळं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर दारुड्याची अवस्था कशी होते? पुस्तकात सांगितलंय, आतापर्यंत म्हणजे एवढं सगळं ऐकल्यानंतर, वाचल्यानंतर आतापर्यंत नवागत बहुत करून पुढील निर्णयापाशी आला असावा. हे ज्या वेळेला कुमारेशच्या कडून स्वीकारलं जातं की अरे कुमारेश, तुझ्यामध्ये या नैसर्गिक प्रवृत्ती बिघडलेल्या आहेत बरं का, आणि त्यातून 7 घातक पापांची निर्मिती तुझ्यात झालेली आहे, तुझ्या नकळत झालेली आहे, परंतु आता कळून सवरून त्यातून तुला मुक्त होणं गरजेचं आहे. तुझ्या आजाराच्या प्रभावाखाली ह्या 7 घातक पापांची, गैरकृत्य करायला लावणाऱ्या दोषांची निर्मिती तुझ्यात झालेली आहे, पण त्यातून बाहेर पडण्यासाठी मात्र तुला तुझ्या अंतःकरणामध्ये तुझं खरं सत्य स्वीकारण्याची गरज आहे आणि त्याचा आढावा घेण्याची गरज आहे. आणि हे कुमारेश ज्या वेळेला स्वीकारतो एक दारुडा म्हणून, त्यावेळेला नवागत बहुत करून पुढील निर्णयांपाशी आला असावा. शक्यता आहे की दारुडा आता काही निर्णयापर्यंत येऊ शकतो. चुकीच्या मार्गाने चाललेल्या त्याच्या सहज प्रवृत्तींचे प्रतिनिधित्व करणारे त्याचे स्वभाव दोष हेच त्याच्या मद्यपानाचे आणि जीवनातील त्याच्या अपयशाचे प्राथमिक कारण आहे. वाव, कुमारेश दुसऱ्यांना दोष देतो, ह्याच्यामुळं मला अपयश आलं, त्याच्यामुळं माझा पैसा बुडला, तिच्यामुळं माझं करिअर झालं नाही, त्यांच्यामुळं मी बदनाम झालो, अमुक हे मला समजून घेत नाहीत, तमुक हे मला असं करतात, तसं करतात. असं अपयशाला मी इतरांना जबाबदार ठरवतो, माझ्या दारू पिण्याला मी इतरांना जबाबदार ठरवतो, परंतु अहंकार, आत्मकेंद्रितपणा, स्वार्थ आणि अप्रामाणिकपणा या स्वभाव दोषातून निर्माण झालेला अहंकार, हा जो अहंकारातून निर्माण झालेला पहिला चरित्रदोष भीती, त्या भीती या चरित्रदोषातून निर्माण झालेले बाकीचे सगळे 6 घातक पाप यांची निर्मिती माझ्या आत झालेली आहे. त्यामुळं माझं दारुडेपणा आणि माझं अपयश याला मी जबाबदार आहे, ह्याची जाणीव मित्रांनो 4थ्या पायरीत कॉलममध्ये रेघोट्या ओढण्याच्या आधी मला होणं गरजेचं आहे. ह्या स्वभाव दोषांमधले सगळ्यात वाईट दोष दूर करण्याचे कठोर कष्ट घेण्यास आतापर्यंत तो मनाने तयार झाला नसेल तर मद्यमुक्तता व मनाची शांती या दोन्हीही त्याला अजून झुलवत राहतील. यस, दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर अनेक बांधव, 90% बांधव हे अशांत असतात, चिडचिडे, वैतागलेले, त्रासलेले, असंतुष्ट. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आळशी, पैसा 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 करून पैशाच्या मागे धावत राहतात, सेक्स पाहिजे सेक्स पाहिजे सेक्स पाहिजे म्हणून अतृप्त राहतात. अशा सगळ्या गोष्टींचं चहाडखोर बनतात, बढाईखोर बनतात, चढाईखोर बनतात, आकर्षणाचं केंद्र होण्यासाठी धडपडत राहतात. पहिल्या घोटापासून लांब राहून पण वर्षानुवर्ष हे का होत राहतं? त्याचं कारण इथं सांगितलेलं आहे की ह्या स्वभाव दोषांमधले सगळ्यात वाईट दोष दूर करण्याचे कठोर कष्ट घेण्यासाठी जर मी कुमारेश दारुडा मनापासून तयार नसेल तर दारूपासून मुक्तता मिळणं आणि मनाची शांतता मिळणं हे माझ्यासाठी कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. मनाची शांतता आणि मद्यमुक्तता हे मला झुलवत राहील. मी दारूमध्ये जाईन किंवा जर दारूमध्ये गेलो नाही, पहिल्या घोटापासून लांब राहू शकलो तर मनशांती मला मिळणार नाही. म्हणजे नाही. त्याच्या जीवनाची सगळी चुकीची पायाभरणी त्याला खणून काढली पाहिजे आणि पक्क्या पायाच्या दगडावर नव्याने बांधणी केली पाहिजे. यस, माझं आयुष्य कुठल्या पायावर उभं आहे? माझं आयुष्य 4 मूळ स्वभावदोष, 4 माझ्या बिघडलेल्या नैसर्गिक प्रवृत्ती, अहंकारातून निर्माण झालेली भीती आणि त्यातून निर्माण झालेली गैरकृत्य म्हणजे पाप आणि चरित्रदोष,
हा माझ्या आयुष्याचा पाया आहे, म्हणून मी अपयशी आहे, म्हणून मी दारुडा झालेलो आहे, म्हणून मी सारखा सारखा दारूकडे जातो, म्हणून मी राग राग करतो, खुन्नस ठेवतो, म्हणून प्रत्येक गोष्टीत मी खड्ड्यात गेलेलो आहे. त्यामुळे ही चुकीची पायाभरणी खणून काढून तिथं पक्की पायाभरणी मला करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी चौथी पायरी ही पायाभरणी आहे. मला नव्यानं माझा पाया खणून म्हणजे आयुष्यातलं माझं जे विचार करणं आहे, माझं जे व्यक्तिमत्व आहे, माझ्या ज्या भावना आहेत, माझ्या इच्छा आकांक्षा अपेक्षा आहेत, माझे कल्पना स्वप्न आणि योजना आहेत, हे संपूर्ण नवं करणं गरजेचं आहे. पहिल्या घोटापासून लांब राहून देखील जर माझं नवीनीकरण करायला मी मनापासून निर्णय घेतला नसेल तर माझ्या पायाखालचा दगड म्हणजे माझ्या आयुष्याचा जो आधार आहे तो पहिल्यासारखाच आजाराने भरलेलाच राहणार आहे. मनाचा निरोगीपणा मला मिळणारच नाही. आणि कधी काळी जर पैसा प्रतिष्ठा आणि प्रणय हे मला मिळाले तरी मला माझं ह्या त्रिकोणातून या कैदेतून मी मोकळा होणार नाही. आणि अर्थातच उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून चित्तशांती, विचारांची स्थिरता आणि जे जसं जितकं आहे त्यात आनंद घेण्याची क्षमता माझ्यात येणार नाही. म्हणजे मी कोरडा मद्यपी म्हणूनच जगणार आहे. म्हणून सांगितलं अल्कोहोलिक्स अनोनिमसनं चौथी पायरी जी आहे या चौथ्या पायरीपासून तुझा चैतन्यपूर्ण कृतीचा कार्यक्रम सुरू होतो. चैतन्यपूर्ण कृती म्हणजे काय? तुला नवीन दिशा, नवीन मार्ग, आणखीन तुझं नवीनीकरण चौथ्या पायरीपासून सुरू होतंय. कुमार, घे चौथी पायरी, पण कशी घ्यायची आहे याचं वर्णन हे 12 पायऱ्या आणि 12 रूढीच्या चौथ्या पायरीच्या प्रकरणात केलेलं आहे. त्याप्रमाणे करायचं आहे. आता त्याच्या स्वतःच्या दोषांचा शोध घेण्याची सुरुवात करावयास मनाने तयार झाला. जर कुमारेसारखा दारुडा स्वतःच्या दोषांचा शोध घेण्यासाठी मनानं तयार झाला तर मग कुमारेस विचारेल की हे मी कसं करायचं? माझ्या स्वतःचा ताळेबंद म्हणजे हिशोब जमा खर्च मी कसा काढायचा? हे जर माझी तयारीच नसेल मनाची तर मी त्याकडे बघत नाही. मी फक्त सांगतो, विचारता मला ते 4 कॉलमची जरा PDF पाठवा हो, कसं घ्यायचं. कुमारेस तिच्यामध्ये खरडेघाशी केल्यासारखं कारकुनी करतो आणि मग कुमारेस ते सोडून देतो. लगेच 5वी पायरी, लगेच परमेश्वराजवळ स्वतःपाशी आणि अन्य व्यक्तीकडं कबुली दे. लगेच 6वी पायरी, लगेच 7वी पायरी, लगेच 8वी पायरी. बेसच पक्का नाही, खणून काढलेलंच नाही आहे. काय खणून काढायचं ते आतापर्यंत आपण अभ्यास केला. आता कसं खणून काढायचंय याविषयी याच्या पुढच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलंय. आता काय आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं, परंतु संपूर्ण जीवनभराचे आचरण सुरू करणे हीच चौथी पायरी असल्याने संपूर्ण आयुष्यभर मला कसं जगायचं आहे, चैतन्यपूर्ण कृती काय करायची आहे, हीच चौथी पायरी आहे. चौथ्या पायरीपासून माझा पुढचा प्रवास सुरू होतो. मी पुढचं आयुष्य कसं जगायचंय सुखानं, समाधानानं, आनंदानं, शांततेनं ते सांगणारी, त्याचा आरंभ करणारी, सुरुवात करणारी ही चौथी पायरी आहे. ही चौथी पायरी संपूर्ण जीवनभराचे आचरण सुरू करणे हीच असल्यामुळे असे सुचविता येईल. म्हणजे अल्कोहोलिक्स अनोनिमस काय करतो? ऑर्डर करत नाही, आज्ञा करत नाही, सुचवतं, प्रस्ताव ठेवतं, सूचना देतं की त्याने प्रथम सहजासहजी दिसून येणाऱ्या आणि अत्यंत त्रासदायक ठरलेल्या व्यक्तिगत दोषांकडे प्रथम नजर टाकली पाहिजे. चौथी पायरी कशी घ्यायची आहे, किती घ्यायची आहे? रोज घ्यायची आहे. जे मला आत्ता सहजासहजी दिसतंय माझ्या स्वभावातले, व्यक्तिमत्वातले दोष, जी गैरकृत्य मला आत्ता सहजासहजी दिसत आहेत ती आत्ता सहजासहजी लिहून काढायची, ती पाहायची. काय वाईट होते आणि काय चांगले होते याबाबत त्याची उत्तम निर्णय शक्ती वापरून तो त्याच्या वागणुकीचे स्थूलपणे सर्वेक्षण करू शकेल. काय सुचवलंय की कुमारेस काय करू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये? तर ठळकपणानं दिसणारे वैयक्तिक व्यक्तिगत दोष कुमारेस पाहू शकतो. त्यातले काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे स्वतःच्या निर्णय शक्तीप्रमाणे जेवढी काही कपॅसिटी आहे ठरवण्याची त्याप्रमाणे तो ठरवू शकतो. आणि तो सर्वेक्षण म्हणजे सर्व्हे करू शकतो. स्वतःचं सर्वेक्षण करणं, स्वतःचा सर्व्हे करणं, स्वतःमध्ये काय काय आहे ते पाहणं. मग काय काय पाहायचं आहे? स्थूलमानानं काय काय पाहायचं? स्थूलमानानं म्हणजे सहज दिसू शकेल सर्वसाधारणपणानं पहिल्या नजरेत कुमारेसला काय काय पाहायचं आहे. तर काय पाहायचंय? स्त्री लालसा. पुरुष असेल तर स्त्री लालसा, स्त्री असेल तर पुरुष लालसा. लालसा म्हणजे काय?
काम भावना, काम वासना शमवण्यासाठी. पुरुष असेल तर त्याला स्त्रीची किती लालसा आहे, आणि दारुडी स्त्री असेल तर तिला पुरुषाची किती लालसा आहे. म्हणजे काय? आपापलेपणा आहे लैंगिक सुखाचा. दुसरा आहे सुरक्षितता, भावनिक सुरक्षितता, नातेसंबंध, आणि भौतिक सुरक्षितता, आर्थिक संबंध, आणि समाजाबाबत आणि सामाजिक संबंध याबाबत त्याच्या प्राथमिक सहज प्रवृत्ती कशा होत्या याचा आढावा घ्यावा. या 4 गोष्टीत निसर्गानं मला माणूस म्हणून, उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून जगण्यासाठी ज्या दिलेल्या 4 प्रवृत्ती आहेत त्या कशा आहेत बाबा, यापूर्वी कशा होत्या आणि आत्ता कशा आहेत याचा प्राथमिक आढावा घेण्यासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमस सुचवता येत आहे. आता त्याच्या जीवनाकडे मागे वळून पाहून पुढील प्रश्नांचा विचार करून तो सहजगत्या मार्गाला लागू शकेल. चौथ्या पायरीत करायचं काय आहे मला, तर मी आजपर्यंत कसा जगलोय, माझ्या प्रवृत्ती, माझे विचार, माझ्या इच्छा, माझ्या भावना कशा होत्या, माझ्याकडून काय काय कृत्य झाली, कुठल्या बाबतीत स्त्री लालसा किंवा पुरुष लालसा, काम लालसा म्हणू, लैंगिक हपापलेपणा, भौतिक आणि भावनिक सुरक्षितता, नातेसंबंध आणि सामाजिक संबंध या बाबतीमध्ये मी कसा होतो, आत्ता माझा विचार काय आहे, याचा ढोबळमानानं जे दिसून येतंय ते पहा असं सांगितलंय. आता ह्याच्या पुढं अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं स्वतःला विचारायचे प्रश्न दिले. दारुड्यानं माझ्यासारख्या स्वतःला कोणते प्रश्न विचारायचे चौथ्या पायरीमध्ये ते दिलेलं आहे, आणि त्यानंतर कॉलम करायचे. तोपर्यंत कॉलम नाही करायचे, कारण मी कॉलम का करतोय हे मला कळतच नाही. मी इतके वर्ष दारू का पिली हे मला कुठं कळलं. दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर मी चिडचिड का करतो, वैताग का करतो, मी दोष का लावतो, मी चंपोगिरी का करतो हे मला कळलंय कुठं. तो आजार आहे माझा. मग तो मला कळावा यासाठी माझा जो भुसभुशीत झालेला, कचऱ्याने भरलेला, नको त्या गोष्टीने भरलेला जो माझ्या आयुष्याचा पाया आहे तो खणून काढायचा आहे. कसा खणून काढायचा, तर प्राथमिक दृष्टीनं पहिल्या फेरीमध्ये सर्वसाधारणपणे काय करायचं आहे. पहिली जी काही प्रवृत्ती आहे, नैसर्गिक प्रवृत्ती, नॅचरल इन्स्टिंक्ट किंवा बेसिक इन्स्टिंक्ट आहे, तो म्हणजे काम संबंध, लैंगिक संबंध. या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, समूहामध्ये किंवा स्पीकर मीटिंगमध्ये, वेगवेगळ्या समूहामध्ये किंवा स्पीकर मीटिंगमध्ये काम किंवा लैंगिक संबंध या बाबतीत बोलताना बांधव काय करतात, वर्णन कशाचं करतात, तर ते स्वतःच्या सेक्स लाईफचं वर्णन करतात. कुठं गेलो, कोणाबरोबर गेलो, कसा गेलो, बाईबरोबर गेलो, का समलिंगी संभोग केला, की आणखीन काय केलं, कुठं झोपलो, कसा झोपलो, किती झोपलो, हे अपेक्षितच नाही आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला. का अपेक्षित नाही आहे, ते तर काय दारू न पिणाऱ्यांच्या बाबतीत पण असू शकतं. विषय अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा असा आहे की लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये माझं आचरण कसं होतं हे दारुडा म्हणून मी तपासायचं आहे. लैंगिक सुखाच्या बाबतीत माझं आचरण कसं होतं. आचरण म्हणजे माझा विचार आणि विचारातून होणारी कृती. आचरण म्हणजे माझा विचार आणि माझ्या विचारातून होणारी कृती. मग माझा विचार कसा होता आणि त्यातून होणारी कृती कशी होती, या बाबतीत काही प्रश्न मला स्वतःला विचारायचे, असं अल्कोहोलिक्स अनॉनिमस सांगतं. पहिला प्रश्न आहे नैसर्गिक प्रवृत्ती, काम भावना, काम वासना, लैंगिकता. तर पहिला प्रश्न हा विचारलेला आहे की कुमारनी स्वतःला विचारायचं आहे, लैंगिक सुखाच्या माझ्या स्वार्थी पाठलागातील नेमक्या कोणत्या प्रसंगामध्ये माझे व इतरांचे केव्हा व कसे नुकसान झाले. येस, अतिरिक्त लैंगिक समाधानाची इच्छा ही जर माझ्यात असेल तर त्यामुळं माझे संबंध माझ्या पत्नी बरोबर, माझ्या संपर्कातील इतर स्त्रियांच्या बरोबर, किंवा दारुडी स्त्री असेल तर स्वतःच्या पतीबरोबर, किंवा संपर्कातील इतर पुरुषांच्या सोबत, समलैंगिक संबंधाची इच्छा ठेवणारा जर पुरुष असेल किंवा स्त्री असेल तर पुरुषानं पुरुषाच्या आणि स्त्रीनं स्त्रीच्या बाबतीमध्ये जे काही लैंगिक संबंध असतील त्या स्वार्थी पाठलागामध्ये माझं स्वतःचं काय नुकसान झालंय का, माझे नातेसंबंध दुरावलेत का, तुटलेत का, माझ्यामुळं
इतरांच्या कुटुंबामध्ये, इतरांच्या परिवारामध्ये काही त्रास निर्माण झालाय का? म्हणजेच काय, माझी पत्नी सोडून मी जर इतर स्त्री बरोबर काही शरीर संबंधाचा प्रयत्न केला आहे का? त्यामुळे त्या स्त्रीच्या घरातलं वातावरण बिघडलंय का? हे मी तपासायचे. कारण एखादा दारुडा माझ्यासारखा जर दुसऱ्या स्त्री बरोबर संबंध ठेवत असेल, मग ती विवाहित असू दे किंवा अविवाहित असू दे, किंवा दुसऱ्या पुरुषाबरोबर समलैंगिक संबंध ठेवत असेल, आणि हेच स्त्रियांच्यासाठी दुसऱ्याच्या पतीबरोबर किंवा समलैंगिक संबंधामध्ये दुसऱ्या स्त्रीबरोबर जर असेल, तर त्यामुळं ज्या व्यक्तीबरोबर माझे अतिरिक्त अनैतिक संबंध आहेत, त्या व्यक्तीला मी तिच्या कुटुंबातून त्या वैयक्तिक लैंगिक संबंधाच्या विषयी विश्वासघात करायला भाग पाडलेला आहे का? हे कुमारेसने स्वतःला विचारायचं आहे. उत्तर हो असेल, नाही असेल, जे काही असेल ते स्वतःला द्यायचं आहे. म्हणून चौथ्या पायरीचा जो आढावा असतो तो व्हेरी पर्सनल आहे, अतिवैयक्तिक, अत्यंत खाजगी आहे. म्हणून चौथ्या पायरीचा जो आढावा आहे तो गुप्त आढावा आहे. म्हणून ते जे सिक्रेट बुक आहे त्या सिक्रेट बुकमध्ये हे लिहायचं आहे. पहिलाच प्रश्न लैंगिक सुखाच्या बाबतीमध्ये विचारलाय, माझं व इतरांचं केव्हा आणि कसं नुकसान झालंय? मी कामाच्या ठिकाणी एखाद्या स्त्रीबरोबर, स्त्री असेल तर एखाद्या पुरुषाबरोबर काही संबंध वाढवले का? गुप्त संबंध निर्माण केले का? मी कसे केले, किती केले, कुठं केले, काय केले, ह्याचा काही एक संबंध नाही बरं का दारुड्याची. प्रवृत्तीच्या बाबतीत इथं दारुड्यानं स्वतःला विचारायचा आहे हा प्रश्न. मग कुणाची नोकरी गेली आहे का? मला नोकरी सोडावी लागली आहे का? मला कामधंद्यात काही दुर्लक्ष झालंय का? माझ्यामुळं जिच्यावरती किंवा ज्या व्यक्तीसोबत माझे लैंगिक संबंध मी पाठलाग करून वाढवलेले आहेत, पाठलाग हा शब्द वापरलाय बरं का, स्वार्थी पाठलाग, त्यासाठी कामाधामामध्ये काही फरक पडलाय का? नुकसान काय झालंय याचा मी विचार करायचा आहे. दुसरा प्रश्न लैंगिक सुखाच्या बाबतीत विचारलाय, किती लोकांना अपाय झाले आणि किती प्रमाणात त्रास झाला? माझ्या अतिरिक्त स्वार्थी पाठलागामुळं, काम वासनेच्या, हपापलेपणाच्या, लैंगिक हव्यासाच्या, दुसऱ्यांच्या फॅमिलींचं किती नुकसान झालंय? जर मी पुरुष म्हणून स्त्री बरोबर आणि स्त्री म्हणून पुरुषाबरोबर संबंध असतील तर माझ्या लैंगिक संबंधामध्ये मी त्या स्त्रीच्या आणि तिच्या पतीच्या संबंधामध्ये बिघाड निर्माण केलाय का? दारुडी स्त्री असेल तर तिनं हा विचार करायचा आहे, ज्या परपुरुषाशी माझा संबंध आलेला आहे त्याचं त्याच्या पत्नी बरोबरचे संबंध मी बिघडवलेत का? कसा आणि किती प्रमाणात त्रास दिलाय त्यांना? त्यांच्या भावना, त्यांची मनं, त्यांची अंतःकरणं मी किती भेसळ करून माझ्या स्वार्थी लैंगिक प्रवृत्तीचा, लैंगिक सुखाचा पाठलाग करण्याच्या पायी मी बिघडवलेला आहे? किती मी ते दूषित केलेलं आहे? तिसरा प्रश्न मला स्वतःला विचारायचा आहे, माझं वैवाहिक जीवन बिघडलेलं आहे काय? मी माझ्या पत्नीवरती किंवा दारुडी स्त्री असेल तर ती तिच्या पतीवरती लैंगिक सुखासाठी दबाव टाकतो किंवा टाकते काय? मी कुठलाही विचार न करता, माझ्या लाईफ पार्टनरचा विचार न करता मी ओरबाडतो का? लैंगिक सुख ओरबाडतो का? माझं वैवाहिक जीवन बिघडलंय का? निश्चितच यामध्ये बिघाड निर्माण होतो. पत्नी हात लावत नाही किंवा दारुड्या बाईला तिचा पती हात लावत नाही, कारण वकवक, हपापलेपणा, स्वार्थी पाठलाग असतो. पुढचा प्रश्न आहे, माझं वैवाहिक जीवन बिघडले काय आणि माझ्या मुलांना किती त्रास झालाय? माझ्या अशा भानगडीमुळं, माझ्या अशा स्वार्थी पाठलागामुळं माझ्या मुलाबाळांवर काही परिणाम झालेला आहे का? मी स्वतःला विचारायचा आहे प्रश्न. कशानेही विझवता येणार नाही अशा अपराधीपणाच्या भावनेने मी जळत होतो काय? असा स्वार्थी पाठलाग करून, माझा आजार आहे बरं का, मी आधी कृती करतो आणि नंतर विचार करतो, माझ्या लैंगिक हपापलेपणामुळं, स्वार्थी पाठलागामुळं असे काही संबंध झाले असतील, निर्माण झाले असतील, मी केले असतील, तर त्याच्यामुळं कालांतराने आयला उगीच केलं राव, 2 मिनिटाच्या शरीर सुखासाठी आयला संबंध बिघडवले राव, आता त्या बाईच्या किंवा त्या पुरुषाच्या डोळ्याला नजर मिळवू शकत नाही राव, त्यांचं घर खानदानात बिघाड झाले राव,
त्यांचे नातेसंबंध बिघडले राव, माझं कामधाम गेलं राव, त्याचं कामधाम गेलं राव. असलं काही होतंय का? अपराधीपणाच्या भावनेमध्ये मी जळतोय का? जळत होतो का पूर्वी? किंवा मी लैंगिक सुखाचा पाठलाग करत नव्हतो, पण तेच माझ्या पाठीमागे धावत होते, असेच मी आग्रहाने सांगून स्वतःची सुटका करून घेत होतो काय? खोटारडेपणा, दारुड्याचा खोटारडेपणा असतो बरं का या बाबतीमध्ये. मी नाही त्यातली आणि कडेला वाचली, ही जी मानसिकता असते ती माझी असते मित्रांनो. मी स्वतःला सत्यवान, सावित्रीचा सत्यवान म्हणून सिद्ध करायचा प्रयत्न करतो. दारुडी स्त्री असेल तर सत्यवानाची सावित्री, मीच पवित्र आहे. माझ्या गळ्यात येऊन आता जर ती बाई पडली तर मी काय करू? म्हणून मी शरीर संबंध केला, म्हणून मी लैंगिक सुख घेतलं, असा दावा, अशी सबब मी करू सांगू शकतो, असा दावा करू शकतो. तसा माझा दावा आहे काय? कारण मी स्वार्थी पाठलाग करणारा दारुडा आहे लैंगिक बाबतीमध्ये. त्याचबरोबर लैंगिक प्रसंगात येणाऱ्या निराशेला मी तोंड कसं दिलंय? कुठली निराशा येऊ शकते लैंगिक संबंधामध्ये? सगळ्यात पहिली शारीरिक निराशा, म्हणजे त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात. इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे जननेंद्रियाला ताठरता न येणे. स्त्रियांच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच प्रकार असतो. उत्तेजना न येणे, डिस्फंक्शन म्हणजे ज्या पद्धतीनं त्याला गती चालना मिळायला पाहिजे त्या पद्धतीनं मिळाली नाही. पहिला फिजिकल प्रॉब्लेम. बहुतेक दारुड्या पुरुषांना, स्त्रियांना हा डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम असतो. पुरुषांच्या मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन आणि महिलांच्या मध्ये त्याच पद्धतीचं डिस्फंक्शन असतं दारुड्या. तसा त्यामुळे मी निराश झालोय का? मला पत्नी शरीर सुख देत नाही किंवा मला माझा पती शरीर सुख देत नाही म्हणून मी निराश झालोय का? मानसिक अवस्था. माझ्या लैंगिक सुखाला प्रतिसाद मिळत नाही पत्नीकडून किंवा दारुड्या बाईला पतीकडून म्हणून निराशा आलेली आहे का? मला ज्या पद्धतीनं सुख हवं त्या पद्धतीनं मिळत नाही म्हणून मला निराशा आलेली आहे का? हे विचार मी करायचे. मला नकार मिळतात, मी खचून गेलो किंवा सूड भावनेने पेटलो होतो काय? शरीर संबंधासाठी माझ्या पत्नीकडून म्हणजे माझ्या लाईफ पार्टनर करून किंवा मला ज्या व्यक्तीबरोबर शरीर संबंध हवा आहे, पुरुष असेल तर स्त्री, स्त्री असेल तर पुरुष, त्यांच्याकडून मला लैंगिक सुखाला नकार मिळाला तर मी आयुष्यात खचून गेलोय काय? निराश, हताश, वैफल्यग्रस्त झालोय का? किंवा यायला काय वाटेल ते झालं तरी मी घेणार तिला खाली, अशी सूड भावना निर्माण झालेली आहे का? त्या सूड भावनेतून माझे विचार व्यक्त होते का? तशी कृती होत होते का? अशा प्रसंगातून वड्याचं तेल वांग्यावर ह्या ना यानं अन्य लोकांवर त्याचा राग काढत होतो काय? अन्य लोकांवर राग काढणं म्हणजे दुसऱ्यांच्या बद्दलच्या लैंगिक जीवनाबद्दल मी नकारात्मक बोलणं, नकारात्मक वागणं, इतरांचा तिरस्कार करणं, ज्यांचं लैंगिक जीवन सुखाचं समाधानाचं आहे त्यांच्याबद्दल द्वेष करणं, चहाड्या करणं, खोटं बोलणं इतरांच्याबद्दल, हे मी करतोय का? त्याचा राग इतरांवरती काढतोय का? मला इतरांच्याबद्दल खुन्नस निर्माण होतीये का, झाली आहे का? त्याचबरोबर घरामध्ये नकार किंवा थंड प्रतिसाद मिळतो हे कारण मी बाहेर गोंधळ घालण्यासाठी वापरात आणत होतो काय? घरात म्हणजे लाईफ पार्टनर बरोबर, आयुष्याच्या जोडीदाराबरोबर, दारुडा पुरुष असेल तर पत्नी बरोबर, दारुडी स्त्री असेल तर पती बरोबर, माझ्या संबंधामध्ये मला जर लैंगिक संबंधासाठी नकार मिळत असेल तर मला घरात मिळत नाही शारीरिक सुख म्हणून मी बाहेर लफडी करत फिरतो, म्हणून मी वेश्यागमन करतो, म्हणून मी कॉल गर्ल्सकडे जातो, म्हणून मी दुसऱ्याच्या बायकोबरोबर, पोरीबरोबर मी प्रणयाचे, सेक्सचे संबंध ठेवतो, म्हणून मी पोर्नोग्राफी बघतो, म्हणून मी हे करतो, म्हणून मी ते करतो, अशा सबबी देतोय का? हे लैंगिक संबंधाच्या बाबतीतले मला विचारायचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न तू कुठं कशी कृती केलीस, किती पैसे दिलेस, ती बाई कशी होती, तो पुरुष कसा होता, त्याच्याबरोबर कुठल्या पोझिशन होत्या, याचा काही संबंध नाही आहे. दारुड्याला हे वर्णन करून सांगायला फार आवडतं, मोठेपणा वाटतो, म्हणजे पहिली पायरी घेतलेली नाही आहे.
स्वतःला नमवता येत नाही, ताठा उतरवत नाही. तू उतरवलेला नाही आहे स्वतःचा ताठा उतरवण्यासाठी काही करत नाही आहे. अहंकार असा टपकत असतो. अनेक समूहामध्ये, अनेक स्पीकर मीटिंगमध्ये हे पाहायला मिळतं. तो विषयच नाही आहे दारुड्याचा. आजार कुठं आहे? माझं बिघडलेलं आचरण हा माझा आजार आहे. म्हणून दुसऱ्याच पॅरेग्राफमध्ये या प्रकरणात सांगितले की आमच्या नैसर्गिक प्रवृत्ती कुठे, कधी आणि कशा बिघडल्या हे आम्हाला कळलेलंच नाही. आम्ही समर्थन करतो प्रत्येक गोष्टीचं. आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की लैंगिक इच्छांचं विकृतीकरण. म्हणून सेक्सोहोलिक अनॉनिमस ह्या वेगळ्या संघटनेची निर्मिती झाली. त्यामध्ये कसं आहे, जसा मी दारूला आसक्त आहे, प्रत्येक गोष्टीत मला दारू लागते, तसं प्रत्येक गोष्टीत सेक्स लागतो. म्हणून सेक्सोहोलिक अनॉनिमसमध्ये कृती कशी झाली, किती वेळा झाली, कुणाबरोबर केली, ह्याचं वर्णन, ह्याचं शेअरिंग तिथं करायचं आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये ह्या गोष्टीचं शेअरिंगची गरजच नाही, संबंधच नाही. कारण माझ्यासारखा दारुडा हा आचरणात बिघडलेला आहे. आचरणात म्हणजे विचारात बिघडलेला आहे. आणि त्यामुळं माझ्याकडून चुकीच्या कृती झालेल्या आहेत. माझा विचार सरळ झाला की माझी लैंगिक संबंधाबाबतीतली विचारसरणी ही बदलणार आहे, मग कृती बदलणार आहे आणि व्यक्तिगत घरातले संबंध हे नीट होणार आहेत, सहज होणार आहेत, मनाला शांतता देणारे, विचाराला स्थिरता देणारे आणि जे जितकं जसं आहे त्यात प्रसन्नता देणारे होणार आहेत. म्हणून लैंगिक संबंधाच्या बाबतीत मित्रांनो, कामशास्त्र लिहायचं नाही आहे, वात्सायनाचं कामशास्त्र मला बोलायचं नाही आहे. मला स्वतःमध्ये पाहायचं आहे माझं आचरण कुठं चुकलंय आणि त्यासाठी हे 6-7 प्रश्न दिलेले आहेत. इतकं सिंपल साधं करून ठेवलेलं आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं. मित्रांनो, 4थ्या पायरीचे कॉलम भरायला घेण्याच्या आधी हे मी करणं गरजेचं आहे. बिग बुकमध्ये सांगितलेलं आहे कॉलम, पण ते बिग बुकमधले सांगितलेले कॉलम कसे लिहायचे, का लिहायचे, कशा पद्धतीनं लिहायचे, ह्याचं मार्गदर्शन 12 पायऱ्या आणि 12 रूढीमधल्या या 4थ्या प्रकरणात केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, पहिली प्रवृत्ती बिघडलेली प्रवृत्ती, विकृत झालेली लैंगिक इच्छा ही मला तपासायची आहे. त्यानंतर पुढे येतो तो आर्थिक आणि भावनिक सुरक्षिततेचा भाग, नाही का. 4 प्रवृत्ती आहेत, त्यापैकी आर्थिक आणि भावनिक सुरक्षितता. भावनिक सुरक्षितता म्हणजे व्यक्तिगत नातेसंबंध, घरातले, नातेवाईकांचे, मित्रपरिवारातले. आणि आर्थिक सुरक्षितता म्हणजे भौतिक सुरक्षितता, काम धाम, पैसा पाणी या गोष्टी. आता आर्थिक व भावनिक सुरक्षिततेबाबत बहुतेक मध्यस्थांची वागणूक कशी होती त्याबद्दलही त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजेत. हे सुद्धा त्यांच्याकरता महत्वाचे आहे. येस, माझा स्पॉन्सर मला प्रश्न विचारेल आणि मग ती प्रश्नपत्रिका सोडवून मी 4थी पायरी घेतल्याचं सर्टिफिकेट मिळवेन आणि स्वतःची पाठ थोपटत फिरेन, असलं काही सांगितलेलं नाही आहे मला. मला सांगितलंय, कुमारेस दारुड्या, स्वतःला प्रश्न विचार. काय प्रश्न विचारायचे स्वतःला? लैंगिकतेच्या बाबतीत वरचे 7-8 प्रश्न. आता आर्थिक भावनिक सुरक्षिततेच्या बाबतीत स्वतःलाच प्रश्न विचारले पाहिजेत. हे सुद्धा त्यांच्याकरता महत्वाचे आहे, हे माझ्याकरता महत्वाचे आहे. या क्षेत्रामध्ये काय काय आहे? भीती, लोभ, स्वामित्व आणि अहंकार. भीती, आर्थिक असुरक्षिततेची भीती, भावनिक असुरक्षिततेची भीती. भावनिक असुरक्षितता म्हणजे लोकांच्या बरोबर असणारे नातेसंबंध. 9व्या पायरीच्या आश्वासनात सांगितलंय की 1 ते 9 पायऱ्या जर व्यवस्थित घेतल्या तर 9व्या पायरीत सांगितलंय आर्थिक व लोकांची भीती. आर्थिक असुरक्षितता आणि लोकांची भीती म्हणजे नातेसंबंधातली भीती हळूहळू नष्ट होत जाईल. पण त्याकरता पहिल्या पायरीपासून जसं सांगितलंय तसा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. आता या बाबतीमध्ये मला भीती वाटते का? आर्थिक भीती आहे, लोकांची नातेसंबंधातली भीती आहे का? मला पैशाचा मोह आहे का? नातेसंबंधातल्या प्रेमाचा मोह, लोभ, ग्रीड, हपापलेपणा आहे का? स्वामित्व म्हणजे दुसऱ्यांच्यावरती मालकी हक्क गाजवणं. घरामध्ये मीच मालक म्हणजे माझे पाय धुवून सगळ्यांनी पाणी पिलं पाहिजे, रोज माझी आरती केली पाहिजे, मी म्हणेन तेच खरं, माझ्या पद्धतीनंच वागलं पाहिजे, असं मालकी हक्क गाजवतोय का? स्वामित्व म्हटलंय. आणि अहंकार, समाजामध्ये वागताना मिशीवरती पीळ देऊन छाती पुढं काढून चालतोय का? तुम्ही म्हणजे छटछूट आणि मीच म्हणजे शेठ,
असा मी वागतोय का, यावरती मला स्वतःला प्रश्न विचारायचे आहेत. कारण ह्या 4 गोष्टींनी बऱ्याच वेळा अत्यंत वाईट कृती केलेली आहे माझ्या माध्यमातून. माझ्यात या 4 गोष्टी असल्यामुळं माझ्याकडून बऱ्याचदा वाईट कृती झालेली आहे, ज्याला मी योग्य मानत होतो. नोकरी अगर व्यवसायामधील त्याच्या म्हणजे मद्यासक्ताच्या दारुड्याच्या कार्याचा आढावा घेतल्यास अगदी कुणीही दारुडा पुढील प्रमाणे प्रश्न विचारू शकेल. पहा, आता मला साधं सोपं सरळ केलंय ना, पायऱ्या कळत नाहीत, पायऱ्या कळत नाहीत, पायऱ्या कळत नाहीत. वाचलं की अंदाज येतो की मला काय विचारायचंय. आता पुढील प्रमाणे प्रश्न, माझ्या मद्यपानाच्या समस्येच्या जोडीने म्हणजे दारूची जी माझी समस्या आहे त्याच्या जोडीनं कोणत्या स्वभाव दोषांनी माझ्या आर्थिक असुरक्षिततेला खत पाणी घातलं आहे. कोणते स्वभाव दोष? 4 स्वभाव दोषाच्या बाबतीत मला विचार करायचा आहे. मला भीती वाटते का, मला लोभ आहे का, मला मालकी हक्क गाजवायला आवडतो का, मला अहंकारानं वागायला आवडतं का, या 4 दोषांच्याकडे लक्ष मला द्यायचंय. काय काय आहे माझ्याकडे, हे दोष माझ्यात आहेत का, कोणत्या दोषांनी यापैकी मला कोणत्या वेळेला धोबी पछाड दिला. दारूनं तर दिलेलाच आहे, पण दारूसोबत या कोणत्या स्वभाव दोषांनी यापैकी माझ्या आर्थिक असुरक्षिततेला खत पाणी घातलंय. मी माझ्या कामाला लायक आहे का, याबद्दलच्या भीतीने आणि न्यूनगंडाने माझा विश्वास नष्ट केला आहे का. येस, माझ्यात कमीपणाची भावना आहे का, माझ्यात एकतर अहंकार असतो किंवा न्यूनगंड म्हणजे मी काहीतरी कमी आहे, माझी लायकी नाही आहे, मी नालायक आहे काम करण्यासाठी, मी काम करू शकणार नाही, अशी शंका माझ्यात आहे का, आणि त्यामुळं माझा विश्वास माझ्यावरचा नष्ट झालाय का. आणि या भीतीमुळं माझ्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे का, मीच माझ्यामध्ये संघर्ष निर्माण केलाय का, माझ्या विचारात सारखी कश्मकश चालू असते का, करू का नको करू, करू का नको करू, करू का नको करू, अनिर्णायकता आहे का. त्यानंतर आहे प्रश्न, ह्या कमतरतेच्या भावना लपवण्यासाठी, येस, माझ्यात जी कमतरता आहे, उणीव आहे, कमीपणा आहे, न्यून आहे, या बाबतीमध्ये या भावना लपवण्यासाठी मी लपवाछपवी करणारा चतुर माणूस आहे, दारुडा आजार आहे माझा लपवाछपवी करणं. त्यासाठी मी उडवाउडवी करतो का, उडवाउडवीची उत्तर देतो का, त्यासाठी मी फसवणूक करतो का, करतो म्हणून सांगून करायचंच नाही, येतो म्हणून सांगून जायचंच नाही, देतो म्हणून सांगून द्यायचंच नाही, असं काही करतो का, खोटं बोलतो का, आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करतो का माझ्या न्यूनगंडापायी, माझ्या नकारात्मकतेपायी, स्वतःला नालायक ठरवण्यापायी, माझ्या स्वभाव दोषांच्या पायी मी असं काही केलेलं आहे का, स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. माझ्या खऱ्याखुऱ्या अपवादात्मक कलागुणांना ओळखण्यात इतरांना अपयश आले अशी तक्रार तर मी करीत नाही ना. मी चांगलं काम करतो, माझ्याकडे कला आहे किंवा माझ्याकडे कौशल्य आहे किंवा मी जे काही करतो ते चांगलं करतो, पण बाकीच्यांनी मला दुर्लक्ष करून बाजूला ठेवलंय, मला कोणी ओळखलंच नाही, मला कोणी वावच देत नाही, मला कोणी समजूनच घेत नाही, अशी तक्रार करतोय का. त्यांनी माझ्याकरता असं केलं नाही, त्यांनी मला समजून घेतलं नाही, ह्यांनी मला ओळख दिली नाही, त्यांनी मला वाव दिला नाही, आणखीन कुणी मला काम करू दिलं नाही, अशी तक्रार करून मी इतरांना दोष लावतो का. तुमच्यामुळं मला अपयश आलं, ह्यांच्यामुळं आलं, असा दोष लावतोय का. माझी स्वतःची किंमत मी अधिक समजलो काय, किंवा मोठेपणा गाजवण्याचा प्रयत्न केला काय. आर्थिक असुरक्षितता, भावनिक नात्यातली असुरक्षितता, या गोष्टीमुळे निर्माण होते, तर मी हे केलंय का. माझी स्वतःची किंमत इतरांच्या पेक्षा जास्त आहे असं मी समजलोय का. मला सगळ्यांच्यातलं सगळ्यांच्या पेक्षा सगळ्यात जास्त कळतं असा माझा विचार आहे का. मी इतरांच्या पेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजतो का. आणि हा मोठेपणा गाजवण्याच्या भानगडीत या भानगडीत मी हा मोठेपणा गाजवण्याचा प्रयत्न केलाय काय. दुसऱ्यांच्यावरती आवाज चढवून बोलणं, दुसऱ्यांना कमी लेखणं, दुसऱ्यांना दोष देणं, दुसऱ्यांचा अपमान करणं, हे सगळे प्रयत्न आहेत मोठेपणा मिळवण्याचे, ते मी केलेले आहेत का. दुहेरी खेळ करावा लागला एवढ्या मी तत्वशून्य आकांक्षा बाळगल्या का. दुहेरी खेळ म्हणजे काय, दुतोंडी, एकाबरोबर एक बोलायचं, दुसऱ्याबरोबर दुसरं बोलायचं, असं करून माझ्या आर्थिक म्हणजे कमाईच्या क्षेत्रामध्ये किंवा माझ्या नातेसंबंधामध्ये मी दुतोंडीपणा केलाय का. दारुडा दुतोंडी असतो माझ्यासारखा.
एकाशी एक बोलेल, एकाच्या माघारी दुसऱ्याशी दुसरं बोलेल, दुसऱ्याच्या माघारी तिसऱ्याशी दुसऱ्याबद्दल बोलेल. असा दुतंडीपणा मी केलेला आहे का? माझ्या सहकाऱ्यांचा विश्वासघात करण्या एवढ्या व दुहेरी डावपेचात टाकण्या एवढ्या माझ्या आकांक्षा तत्वशून्य होत्या काय? तत्वशून्य म्हणजे उपयोगी माणूस आणि उपयुक्त नागरिक म्हणून वागणं दिलं सोडून फक्त मोठेपणा मिळवण्यासाठी भपकेबाजी केली का? मी 2 जणांच्या मध्ये भांडणं लावली का? मी चहाड्या केल्या का? मी दुसऱ्यांचा अपमान स्वतःचा मोठेपणा गाजवण्यासाठी केला का? भपकेबाजपणा, मोठेपणा मिळवणं, आकर्षणाचं केंद्र होणं हे तत्वशून्य जीवन आहे, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस मला इथं या माध्यमातून सांगतं. मी बेपर्वाईनं पैशांचं कर्ज काढलं काय? मी काही मागचा पुढचा विचार केला नाही. कर्ज काढत असताना आणि कर्जाचे हप्ते कसे फेडणार, घेतलेल्या कर्जाचा योग्य उपयोग होण्यासाठी, त्यासाठी तसं काम माझ्या हातात आहे का? योग्य पद्धतीनं मी त्या पैशांचा उपयोग करू शकतोय का? असा विचार न करता बेफिकीरपणानं मी कर्ज काढलीत काय? यस. मी स्वतःला विचारायचा प्रश्न आहे हा. कवडी चुंबक बनून माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यास नकार दिला काय? कवडी चुंबक म्हणजे काय? काटकसर, एक एक पैसा वाचवणं, एक एक पैसा वाचवणं. अरे ज्या कुटुंबासाठी पैशाचा अर्निंग केलं जातं, कमाई केली जाते, त्या फॅमिलीलाच, त्या कुटुंबालाच, माझ्या स्वतःच्या मुलांना, बायकोला, मुलांना, आईला, बापाला, घरात ज्यांची जबाबदारी माझ्यावरती आहे, अशा लोकांना आर्थिक पुरवठा करण्यासाठी मी नकार दिलाय का? मी नुसतेच पैसे साठवतोय का? पैसे तर कमावतोय, पण मी नुसतेच साठवतोय का? परस्पर विरोधी टोकं आहेत माझी ही. आर्थिकदृष्ट्या मी बनवाबनवी केली आहे का? याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला, त्याचं त्याला असं मी केलंय का? कुणाला मी फसवलंय का? आर्थिक व्यवहार करून तुमचं काम करून देतो म्हणून मी केलेलं नाही असं झालंय का? त्याचबरोबर आता महत्वाचा प्रश्न, झटपट पैसा मिळवण्याचे डाव, सट्टा बाजार आणि शर्यती यांच्याबद्दल माझे विचार, माझं वर्तन, माझं आचरण काय आहे? असं काही आहे का? जुगार खेळतो का झटपट पैशासाठी? लॉटरी खेळतो का? सट्टेबाजी करतो का? रेसवरती पैसे लावतो का झटपट पैसा मिळाला पाहिजे म्हणून? म्हणजे काय? कोणताही अभ्यास न करता, काहीही समजून न घेता, कुणालाही न विचारता मी एका रात्रीत श्रीमंत होण्यासाठी काय काय उपद्व्याप केलेत हे स्वतःला विचारायचं आहे. मग जुगार असेल, लॉटरी असेल, सट्टा बाजार असेल किंवा रेस असेल, मी कसं केलं, किती केलं, कुठं केलं, काय केलं हे इथं विचारलेलं नाही आहे. या आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत माझी विचारसरणी, कंडक्ट, माझं आचरण कसं होतं हे मला कळावं, यासाठी हे प्रश्न मी स्वतःला विचारायचे. सिंपल साधा आहे मित्रांनो, कार्यक्रम अवघड नाही आहे. फक्त हे प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी दुसऱ्या पायरीत मनाची तयारी आणि मनाचा मोकळेपणा आणि विनयशीलता धारण केली तर तिसऱ्या पायरीत कठोर प्रामाणिकपणाची ताकद मिळते, निर्भीडपणा मिळतो, आणि मग चौथ्या पायरीत मी स्वतःचा नैतिक आढावा ताळेबंद जमा खर्च बघायला माझ्यात दम येतो, कपॅसिटी येते. जर मनाची तयारी नसेल तर कार्यक्रम अवघड आहे. मनाची तयारी असेल तर कार्यक्रम इतका सोपा आहे, इतका सोपा आहे की तो मी आज आणि आत्ता घेऊ शकतो. त्यामुळे कॉलम लिहिण्याच्या आधी चौथ्या पायरीचे आम्हाला काय माहिती आहे? चौथ्या पायरीत फक्त 4 कॉलम भरायचे असतात, एवढंच माहिती आहे. ते का भरायचे, कसे भरायचे, किती भरायचे, याच्यासाठी मला हे प्रश्न स्वतःला विचारायला सांगितले. मित्रांनो, आपण 2 गोष्टीबाबत बोललो, 2 नैसर्गिक प्रवृत्तींच्या बाबत. एक लैंगिक सुखाची माझी इच्छा, स्वार्थी पाठलागाची माझी इच्छा, आणि दुसरी म्हणजे आर्थिक हपापलेपणा. या बाबतीत मी स्वतःला हे प्रश्न जर विचारले, प्रामाणिकपणानं न भिता स्वतःला विचारले आणि कठोर प्रामाणिकपणानं त्याचं उत्तर जे काही असेल ते स्वतःला दिलं, तर मित्रांनो, माझ्यासाठी पुढच्या मुक्ततेचे, स्वातंत्र्याचे दरवाजे उघडायला सुरुवात होते. तर आणि तरच मी त्या कॉलममध्ये योग्य पद्धतीनं खुन्नस, लैंगिकता, आणखीन काय ते आर्थिकता, आणखीन काय भीती, आणखीन काय दुसऱ्यांना दुसऱ्यांची मनं दुखावणं, हर्ट करणं, हे जे 4 कॉलम आहेत ते भरू शकतो. नाहीतर काय, 10वीची परीक्षा कशी दिली? रट्टा मारला, पाठ केलं आणि जाऊन तिथं दिली, नाहीतर कॉपी करून दिली, एवढंच मी करू शकतो.
पण इथं तसं नाही आहे. माझं आयुष्य दावणीला लागलंय, डावाला काय लागलंय, माझं आयुष्य लागलंय. त्यामुळं आपण आज 2 नैसर्गिक प्रवृत्तींबद्दल अल्कोहोलिक्स अनॉनिमस 12 पायऱ्या आणि 12 रूढीच्या 4थ्या प्रकरणात काय विचारायला सांगतो स्वतःला प्रश्न हे पाहिले. आणि मित्रांनो, आता आपण नेक्स्ट रविवारी हे 4थं प्रकरणाचा अभ्यास संपवणार आहोत. तर उरलेलं जे काही आहे ते आपण त्या दिवशी पाहूया येत्या रविवारी, आणि 4थ्या पायरीचा अभ्यास आपण संपवूया. मित्रांनो, माझ्या अकलेप्रमाणे, माझ्या अवकातीप्रमाणे जेवढं आकलन मला होतं तेवढं मी बोलतो. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि 12 पायऱ्या आणि 12 रूढी यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं जे सांगितलंय त्या माध्यमातून बोललेलं आहे. यामध्ये माझी अक्कल, माझं शहाणपण मी वापरलेलं नाही. त्यामुळे मित्रांनो, कुणाला जर काही वाईट वाटलं असेल तर कृपया कार्यक्रम घ्या, कारण क्षमा मागण्याचं मला काही कारण नाही आहे. ज्यांना वाईट वाटते त्यांनी कृपया कार्यक्रम घ्यावा. आणि महत्त्वाची विनंती करतो मित्रांनो की कार्यक्रम घ्या, फार सुंदर आयुष्य मिळतं कार्यक्रमातून. ज्यांना कुणाला काही प्रश्न आहेत त्यांनी कृपया विचारावेत. 8 वाजून 58 मिनिटं झालेली आहेत मित्रांनो. प्रश्न आपण फेलोशिपमध्ये विचारू शकता. सो धन्यवाद चेअरमन साहेब, धन्यवाद बांधवानो. थांबतो.